बालाजी जय बालाजी माझा कुणी करणार जय बालाजी कुणीतरी इजवा जय बालाजी कमळे कमळे अरे कमळे कमळे अरे काय झालं कमळे आयो लय आनंदाची गोष्ट आहे कमळे कुकू पुसून टाक कुकू पुस बांगड्या फोड अगं तू रंडकी झाली हो तुझा नवरा वारला की मागाशी मी रडके झाले मग आता असं हसून सांगतोय वय अगं मग काय माझा नवरा मेला ग आता काय करू मी असं दे कमळे कशाला आता मला मरू दे यायला काहीच काम झालं का रे टेन्शनच नाही आता हारे मला कोणाचा आधार आहे नाही मी आहे ना आवडते मम्मा कमळे अगं तू काळजीच कर चल आता कुठे चल आता कुठे जायचं अगं माहिताला जावं लागेल की कमळे ओ माझा नवरा मेलाय ना रे हो आता माहिताला जावं लागेल अयो बाया कुठे जायचं चल इकडे जायचं या काय बाया कळना पण नवरा मेलाय ती कुठं जाऊन कुठं नाही ती माझ्यात झाली अगं चल पटकीर कमळे रडू नको अरे त्याला का वहिनी कुठं घेऊन चाललाय अध्यक्ष लय आनंदाची गोष्ट आहे आनंदाची गोष्ट मग वहिनी का रडते अहो कमळीचा नवरा वारला मी रडका झालो पण तू कसं रडका मी नाही कमळी रडकी झाली अध्यक्ष झाली माझा नवरा मेला या पण वहिनी राव तुम्ही 2 दिवस होता राव त्याच्या पैसे आणला ना आता कसं काय रडताय रडाय नको माणसं काय म्हणतेली की नवरा मेला तर बाहेर रडा ना पण नाही मग माणसांसाठी कसं झालंय दुःख व्यक्त करते जाऊन दे का झालंय चांगल्यासाठीच झालंय माझं खुरपण होईल की राव आता तेवढं माहिती सामान सगळं राव मलाच मोर सरून करावं लागेल अध्यक्ष जाऊ का मी चल कमळे अरे हे आपा तर इकडे सारखा येतोय काय मला कळा नाही गाड्या आपाच सारखा प्रत्येक वेळेस आपा सारखा चालूच आहे आपाच कवर ह्या सांगाव या आपाला तरी बाबा एकदा झालं पाटील काय चाललंय तुमचं काय राव आपा ही बरोबर दिसतंय का तुमचं काय राव किती राव अलीकडे बांध घेत आलाय राव तुम्ही हा आपा तुम्ही इकडे येता या बघा जे गाव सांगेल त्यात आपण दोघांनी गप बसायचंय तुम्ही राव बांध ठेवला इकडं तिकडचं सगळं टुकरू कितीतरी इथं सांगायचं गावाचा काय संबंध आहे हिथं बघा कुठं आहे ती बांध पाहिला तुमचा हिथं बांध राहिला तुम्ही इकडं आलाय का आम्ही चालू इकडं दात टोकरून कुठं पोट भरतं का राव तुम्ही सांगायला मला तुम्हालाच कळायला पाहिजे आपा अजिबात नाही तसलं जमणार नाही माती लावायची नाही काय नाही हे असं चालायचं नाही तुम्हाला म्हातारा माणूस आहे म्हणून बसतोय. मग तुम्ही गावचं पाटील जरी असला ते सांगतोय म्हातारा माणूस तुम्हाला सांगतोय मी आधीच तुम्हाला सांगतोय तुम्ही जावा अंगाला हात लावायचा नाही निघायचं बघा म्हातारा माणूस आहे म्हणून सांगतोय तुम्हाला येऊ द्या तात्या सांगल माझं चुकतंय का कोणाचं चुकतंय येऊ द्या तात्याला येऊ द्या माती अलीकडे सारायची ना अजिबात पाटील कशाला भांडताय अरे पण बघा ना तुम्ही हो का बाल इथं होता बर इकडे माते सारं दररोज आहेच मला त्यांचं सांगा ही कनाल कशी राहिली बरोबर आहे की आणि हिथंच कशी आतमध्ये गेली पाटील आप्पा मी काय म्हणतो आपण हा. काय करू गावातल्या सरपंचाला पंचांना बोलवू हा. आणि काय ते सोक्ष मिटवू हे असला कुठे पाटील असतो काय राव ही नारळाचं झाड दिसतंय का ही समोरचं ही समोरचं सरळ बांध आहे आमचा मग काय हिथं दिसतंय का सरळ म्हणून तुम्ही आता उन्हात आणायचं बसला तात्या अजिबात मान्य करणार आहे हिथं उभं राहून तुम्ही बघा नारळाचं झाड कुठं दिसतंय बघा कुठं तिकडे गेलंय का नाही नारळाला बांधाला हात लावू देणार नाही तुमच्या दोघांचं म्हणणं बरं आहे पण मी काय म्हणतोय आपण गावच्या पंचांना बोलावतो मी फोन करून आणि त्यांना पंच कमिटीला बांधावा बसून निर्णय मी बांधाला हात लावू देणार नाही पण मी सांगतोय आधी तुम्ही कसं बोलताय कसं का बोला ना मी अजिबात हात लावू देणार नाही अहो पंच सांगतील ती निर्णय होईल पंच आपण बोलवू आणि पंचांना टेप धरून मेघा ठोकायला आपण मी राहणार नसताना हे बांध ठोकरायची गरजच नाही ना तुम्ही पाटील का तसं रान बघा की सरळ दगड दिसतंय नारळाचं झाड दिसतंय ती तुम्ही काय करा त्यांना येऊ द्या कोणाला यायचं तोपर्यंत मी अजिबात हात लावू देणार एक म्हातार माणूस आहे मग जास्त बोलता येणार ह्यांचं पोरग असताना मग सांगितलं असतं कसं काय सांगत नाही तुम्ही काय नाही करत नाही काय व्हायचं ते होऊन द्या मग आपा तुमच्या पोराला लावून द्या बांधाला हात लावू देणार नाही मी सांगतो पोराला लावून द्या मी बघा जोर लावून बोलायचं तुम्ही समजून सांगा माझं मस्त घालू नका शांत बसा मी सांगतोय मी चालू देणार नाही माझा हात काय कुठे गेलं त्यावेळेस जायला का कुठे काय गाडीला धरून फिरवून आपटीन बघितलं का
लोक बघितलं का बोलणं कसं आहे? म्हातारा माणूस आहे म्हणून गप्प बसतोय. मी तुम्हाला अरे, धक्का लावू पैशाचं देणार नाही पण म्हणजे बोलू नाही नका. अजिबात लावू देणार नाही. तात्या, तुम्ही सांगताल ते निर्णय घे तुम्ही. हा अरे मी काय म्हणतोय काका आता पंच येत्याल बर. पंच आल्यावर आपण टेपनी मापू आणि पंच तिथं काय ती जिथं राहतील तिथं मेका ठोकत्याल हा, तोपर्यंत धक्का लावायचा नाही, तोपर्यंत नाही. धक्का लावू तुम्ही नका. लावायचा नाही. तात्या तुमचं ऐकतोय आम्ही. चालतंय मी स्वतः तर तुमचं ऐकतोय. या आप्पा बघा काय हा, म्हणतात. जावा 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 म्हणजे बांध टोकरा ती टोकरा आणि वर्ण सिरीजवर ह्यांचा आणि मी हात लावू देतोय तिथं बांधाला सगळा बांध सरळच करून घेणार मी. नाही सरळ केला पाठीला असू नाही तर कोणी असू पायाला धरून फिरवून आपटीन. आहे का माहित? बघू आता पोराला लावून देतो. आईला या हऱ्याच्या सारखं माझच पैसे खातोय. अरे कधीतरी तू बी खर्च करत जा की. हा माझच पैसे घालवायचं म्हणत तंबाखू नाही चुना नाही. आईला वायतं सावकार. ए शाला ए ए ए शाला ए नार्या हा? मला एक सांग शाला मी माझ्या रानामधला काम दिला तुला आणि तू इकडे कुठं घुमतोय? अयो तुमचं कुठलं हो? अहो ते आप्पाचा गहू काढतोय आम्ही. हऱ्या मला म्हणला आप्पाची उचल घेतली आप्पाचा गहू काढायचा. जय बालाजी जय बालाजी. शाला रोकडा माझा घेते आणि त्या आप्पाच्या रानामध्ये जाऊन काम करते का तू? अहो मला काय माहिती राव त्याला उचल दिली आप्पाने आणि आप्पाचा झाल्यावर पाटलाचा नंबर आहे मग तुमचा नंबर आहे. शाला जय बालाजी जय बालाजी. शाला आपा कोण उचल घेतला? अरे रोकडा तर माझा कोण घेतला त्या हऱ्याने. आणि शाला ते काय बोलते हा. मी आता त्याला सोडणार नाही. ए मला काय तू सांगू नको. पहिला त्या हऱ्याला घे आणि माझ्या रानामध्ये ये. बर बर येतो. तंबाखू आणतो. हऱ्या बसला आप्पाच्या रानात तिथं. त्याला घेऊन तुमच्याकडे येतो. शाला आता माझ्याला सरला सारखा दर्द करते. शाला माझ्या रोकडा बी घालवते. अहो पण सावकार उचल मला द्यायची ना. माझा विश्वास आहे का नाही. मला एकदा काम घेतलं की मी क्लिअरच करतो. ए शाला मला तुम्ही पण- त्या नासक्या हऱ्याकडे पैसे दिले म्हणलं असंच होणार की. शाला हे आहे ना खंडीच्या वर्णामध्ये सारखा सुसू करते. अशा सारखा सारखा माझ्या सरला दर्द करते. जय बालाजी बर जय बर बालाजी. मी जातो तंबाखू घेऊन येतो आणि हऱ्या बसलाय मळ्यात हा, तिथं. लगेच घेऊन येतो. हा, आलो आलो. जय बालाजी. आईला ह्या हऱ्याच्या कुणाच्या उचली घेतोय निदान मला तरी सांगायचं काय ह्या पैशाचा घोळ कळून देत नाही. त्याच्याकडे बघितलंच पाहिजेत. अजो राव तुम्ही इथं बसलाय राव. मग काय सगळं करू? वाटोळं झालं. कशाचं? तुमचा ऊस ढना पेटला. काय म्हणतो? अहो, चला तिकडं ऊस पेटला रे. मग काय तर आपा बुटा की राव सगळ्यात जळून खाक होईन. चला आला का मला हा पहिला का पडलेला का अहो, मला? चला चला आईला मला म्हातारे काय लागतो. उठा उठा आईला होतंय का मला? काय राव आप्पा तुम्ही ऊस पेटला राव तुमचा. तुम्हाला राव काळजीच नाही अजिबात. हे, असं कुठं असतं वय राव. काळजीच नाही राव. अयो सावकार बी आले. ए, नाऱ्या जय बालाजी जय बालाजी. हे आपल्याला घेऊन कुठे चाललेला आहे? अहो सावकार आपाला धाप लागली. आपाचा ऊस पेटलाय रानात ऊस. जय बालाजी जय बालाजी. शाला येतो मोठं नुकसान होणार. हो. ए, ते अँब्युलन्स बोलावं लागेल. हे सर अँब्युलन्स म्हणतो ते बंब बोलावं लागेल. पण त्या आपाच्या शेजारी माझा पण गन्न असते. शाला माझा तर 30 एकरचा गन्न असते. माझं लय मोठं नुकसान होणार. जय बालाजी जय बालाजी. हो. चल लवकर. हे, मी चला, आलोय चला. म्हणून फोन हा, करतो. हिला. चल चल चल. शाला शाला आता माझं लय नुकसान होणार. माझा रोकडा लय वायाला जाणार. शाला कोणी या गन्याला कोणी आग लावला काय अजून? हॅलो साहेब ते माझ्या गन्याला आग लागलेला असतो. शाला ते बारामतीचा बंब बोला. MIDCचा बंब बोला. ते फलटणचा बंब बोला. दौंडचा बंब बोला. मला काय सांगू नका. 20-25 गाड्या बोला. माझा 30 एकर गन्ना असते. कोणीतरी माझ्या गन्याला आग लावला. जय बालाजी जय बालाजी. माझ्या रोकडाचं लय नुकसान होणार. जय बालाजी. सगळं कोण हे हऱ्या नाऱ्याचंच काम असणार. त्यांनीच माझ्या गन्याला आहे ना आग लावली असणार. जय बालाजी जय बालाजी. माझा कुणी करणार? जय बालाजी जय बालाजी. कुणीतरी इजवा जय बालाजी जय बालाजी. किती लाखाचं आता हे तुमचं नुकसान आहे. राव हे सगळा ऊस पेटला. अरे ही रानला का कालच नांगरले काय लका तू सांगतोय का नुसतं माझा जीव लका गाय रानला तू रे. आईला मग ती रान कुणाचं होतं तुमचं नव्हतं वय. माझा नाही रान ती. आईला आप्पाला तो मला वैर ही करायला लावलंय. वैर आप्पा तुमचं नव्हतं. काय झालं कमळला? काय सांगायचंय पहिलवान? कमळेचा नवरा खलास झाला. अगं कमळे आता मग तो म्हणता पूर्वी भेटायच्या पाचला मी त्याला आलो पुढे मी शेतात. मग काय माझा नवरा हा मग आता एवढं तुमच्यावरच्या
त्याला. मग काय आता तू सोडून आली त्याला मी इथं मिस्टेक झाली मिस्टेक बरं जाऊ दे कमळे आपलं ह्याचा मोडदा ह्याचा काय का आता इथं आमच्यामुळे तुझ्याने काय होतं त्याला सांगितलं माझा नवरा. चांगलं 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 अरे यार हे काय बांधगड बाया अडतो की तात्या तात्या आहेत का काय तात्या जाऊ दे. हाण ह्याला हाण. हे सांगतो माझा नवरा मेला ह्याचं तर आता पाटील अरे असं वाटलं नव्हतं निघल म्हणून का बर काय त्या कमळीला घेऊन पळून गेला किती आता आयला ती सरपंच गेलंय तिकडं त्यामुळे गावाचा सगळा इथं झालाय गाड्या काय असं वाटलं नव्हतं बाबा कधी वाटलं बी नव्हतं असं लोक. नमस्ते काय अध्यक्ष पाटील, काय चालली चर्चा ही काही सांगतोय हऱ्यान कमळी पळून गेली म्हणून अहो, पळून कुठलं तवा मग? मग कमळी आता माझ्या रानात खुरपत होती बर तिचा नवरा मेला म्हणून ते हऱ्या गेलाय तिला घेऊन आणि मग ही काय सांगतोय पळून गेली म्हणून खरं आहे का तुला माहिती ती पळून गेली त्या गेली पण नवीन बी प्रकरण वाढलंय की आपल्या गावात आता काय झालं नवीन? ते आहे का तात्या हा तात्या तर माहित आहे ना हा. तात्या आहे की माहिती तात्या आणि ती आपली सुनंदाबाई पाहिजे. ती बी ओसातनी पळून गेली मागाशी तिथं काय करायचं आता? पाटील ती हऱ्या ही सध्या ही आता देव खरं तुझ्या कानाखाली वर काहीतरी सांग लका गाव आपलं किती लका देवा धर्माचा तो तात्या माणूस आहे हा. माहित आहे का नाही तुला कशाच्या डोळ्याने बघितलंय लका बिचारा सकाळी गावात सकाळी जाणार बिचारा पूजा करतोय हा? हा. जप करतोय तो आणि त्याच्यावर तो असला आरोप घालतोय वय त्याला का देव माणूस का पाटील म्हणून राव ती खराब प्रकरण झाल्यापासून माझा तर कोणावरच विश्वास नाही सध्या म्हणतोय ती बी मला पटायला लागलंय बरोबर आहे आपल्या अध्यक्ष. गावात बी काय बघा कांड होईल हा नाही लक्ष ठेवलं पाहिजे आपण आता. चला बर ते हऱ्याचं म्हणताय ते बघू बरं चला, 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 करू. चला. काय कुठं केलाय अरे कशात आला मेलाय, माझा नवरा मेलाय म्हणून सांगितलं ह्याने. कानाव माझ्या कानावर आलत कमळे आता हाय ना जिवंत हा. तुझा काय कुठं ना अरे बाबा आपाचा ऊस पेटला आपाला पळायचं सुचाना खांद्यावर बसून रानातला का नेलं आला का मग तरी आपा का बडावतोय तुला सडकत आणलंय का सांग केला का काय आपाराव पटाय पाहिजे तुम्हाला राव अरे आ, तुला काय सांगायचं का नांगरती केली हऱ्याला काय लय आणतोय का शाला हर्या आणणाऱ्या शाला शाला माझ्या सरला तुम्ही दोघं काय करता शाला मी बारामतीचा मे ते बंब बोलावला फलटणचा बंब बोलावला MIDC बंब बोलावला दौंडचा बंब बोलावला माझा 20,000 रुपयाचा रोकडा केला रानात जाऊन बघते तो गन्ना जळला नाही का नाही ते शाला मला फुसकी बातमी शाला दिला कशाला मला सांगितला लगा रे असलं सांगू नाही का एखाद्याचा जळला असल्या तर लगा खाकाना झालं घेतला का कालवा केलाय शाला, हे कोणी सांगितलं तुला हर्या हे मला जब्याने सांगितलं जब्यानी सांगितला का आय 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 ओ या कमळीचा नवरा मेलेला बी जब्यानीच मला सांगितलं कमळे काय सगळं शाला ह्याने सांगितलं माझा नवरा मेलाय. आणू नका हो. बारीक एवढं नका मला कसं म्हणताय असं शाला ए जप्या शाला मला एक सांग माझा गन्ना पेटलाय त्या कमळीचा नवरा मेलाय शाला हे तुला कुणी सांगितलं ए तू का केला अहो सावकार हऱ्या अध्यक्ष मी एप्रिल फूल केलं तुमचा म्हणजे माझा नवरा एप्रिल फुल मध्ये ह्याने मारून पण टाकला बाया. अहो अगं पण कमळे ती झालं सावकार मी काय म्हणतोय अहो ते हे एप्रिल पर्यंत ठीक आहे पण विषय काय झालाय आपले सुनंदाबा आहे का नाही सुनंदाबाईचा तिचं तात्याचं लपड मला उसात गावलो काय झालं अहो काय झालं अहो आता नाही तुमचं तास 2 तासापूर्वी तुम्ही इकडं काटाने तात्या तिकडून लागत हो सुनंदाबाई 1 मिनिट थांबा नाही एखाद्या गरीबाव का वाण नाही लावलाय तुम्ही बोलतोय लेकरू खरं तर काय लागायची कारण आहे माझं काम होतं वावरात म्हणून गेलते मी. म्हणून तात्याला घेऊन गेलता जाग्या गावलंय पण अशी तात्या काम कराय घरी यायचं का रानात जाते कुठं काय ते सांगताय तात्याला का आता काय वय कुठं गेलं तात्या आपलं काय करतोय काय लागा तुम्ही चांगल्या माणसावर आरोप करताय लागा? तुम्ही का हे शाला एप्रिल फुलच्या नादामध्ये हे गावचा सगळा इस्कोट करून टाकला हे माणसाला आहे ना आपल्या सरला दर्द करते अहो ते एप्रिल फुल जरी असलं ना हे लपड खरंच आहे मी खरंच म्हणणार शेवटपर्यंत आपल्याला लबाडी पटत नाही अजिबात. हो. काय नीट बोलायचंय खरं बोल म्हणायचं अरे नेहमी खरंच बोलतो तुम्हाला आडवं लागतंय ती अरे तुम्ही किती खराच्या पोटचा आहे. ए, कमळे गप्प आहे तू जरा सारखं बोलायचं.
अरे तुझे एप्रिल फुलच्या नादात आमचं कातड निघले खरं नाही काय हा? लका बिया लका लका खुशाल लका त्या कंबळीचं लका नवरा मेलाय म्हणून सांगितलं लका चांगलं आहे का रे होय रे? हा? कंबळीचा नवरा हा लका बिचारी 3 महिने झालं रिटर्न आहे म्हणून का तिला रणकी करून टाकतो का होय रे हा? अरे हे नाही त्या ह्याला ऐकीच नुसतं मारलं पाहिजे लका मरण किती बाद झालं की हाणलं एप्रिल फुल असतं लका नवरा मारतो का एखाद्याचं? एप्रिल फुल हा आमच्या येडे दोघांचा जीव घालवला असता तो हा सगळं वाटोळ करतय कळतंय का तुला? अरे नारे त्याला तसं नाही उलट्या हाताने ठेवून अशी आला का काय मारतो का काय त्याला अरे नार्या तू मला सांगला का हा? गावला का तुझ्या ह्याच्या नादात जीव जाईन त्याचा लगा त्या पहिलवानाने लका मला कसलं मारलंय अजून कान बधीर झालाय माझा हा अरे पण तुला ही बक्की कपाळ कसं सुजलंय का डोंगर आल्यावर हो हा? एप्रिल फुलच करायचा होता लका आता आमच्या दोघाचा गपचिप करायचा का गावा पुढे वैर सगळे सारा गावातला का बोबाट केला आम्हाला मोकळ्यात मार खायला लागला होय अरे? आता इथं मुलं काय करणार नाही आता इकडं पुढं नाही इकडं डोळ्यात डोळं घालून बघायचं आणि मग बोल बघ इकडं बघ ए, अरे बा, बघ इकडं लका, बाकी? आजचं काम आपलं आहे आता. असू दे, एखाद्या बारचीला होती चूक हा हा का टाकू पाय गपकीला का काय मारतो चल मग चल, असला एप्रिल नाही मार्च नाही करायचं नाही सगळा माणूस मार्च एंड निघायला येतोय आणि ह्याला एप्रिल फुल सुटतोय असू दे बाबा येत आपल्या कामाला चल मरू दे बरं असू दे चालू दे काय आपल्या वाटेला येतंय